धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पहिली सभा मोहोळमध्ये होणार आहे। धनगर समाजाच्या आरक्षणासाठीचा अखेरचा लढा ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली सभा मोहोळ येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 4 वाजता होणार असून या सभेस राज्याचे धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडवळकर हे समाजाला संबोधित करणार असून सदर सभेस नामदेव वाघमोडे आणि राजेंद्र खरगे महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने संयोजक गणेश गावडे आणि बिरुदेव देवकते यांनी दिली। धनगर आरक्षण अखेरचा लढा ही सोलापूर जिल्ह्यातली पहिली अशी जाहीर सभा होती, भव्य दिव्य अशी 3 फेब्रुवारी रोजी वार रविवार दुपारी 4 वाजता मार्केट यार्ड या ग्राउंडवरती सभा होती, भव्य आणि दिव्य अशी। ह्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय उत्तमराव जानकर साहेब, आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत आणि आमच्या पटण कोलवडीचे मेन मानकरी आदरणीय नानादेव उर्फ फरांदे बाबा वाघमोडे हे उपस्थित राहणार आहेत। तसेच मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ महाराज यांचे मानकरी आदरणीय राजेंद्र भाऊ खरगे महाराज हे उपस्थित यांच्या मार्गदर्शनाखाली असा भव्य दिव्य असा मेळावा होणार आहे आणि हा मेळावा मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने होणार आहे आणि ह्या मेळाव्याला कमीत कमी 50 ते 1 लाख असे जनसमुदाय आमच्या समाजात उपस्थित राहणार आहेत आणि हा आमच्या आरक्षणाविषयी महामेळावा असेल। आणि ह्या मेळाव्यात एकच विषय आहे की आम्हाला 2014 साली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष होते आणि सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते होते, त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, पण आज जवळजवळ 4.5 वर्ष झाले तरी त्यांनी आम्हाला म्हणजे आरक्षण दिलंच नाही। दुसरी गोष्ट आमच्या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नाव द्यायचं होतं, तो पण शब्द न पाळल्यामुळे आम्ही हा आमच्या तालुक्याच्या वतीने एल्गार महामेळावा लावत आहोत आणि हा महामेळावा जिल्ह्यासाठी आहे, जिल्ह्यातून लोक येणार आहेत, जवळजवळ 50 ते 1 लाख लोक उपस्थित राहतील आणि याचा संयोजक मोहोळ तालुका सकल धनगर समाज असेल। आम्हाला बारामतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेटमध्ये, मी धनगर समाजाला एसटी आरक्षण देणार आणि अहिल्यादेवीचं नाव या विद्यापीठाला देणार, याची आतापर्यंत त्यांनी सगळ्या थापा मारलेल्या आहेत आणि यापुढे थापा हे चालणार नाहीत। या मेळाव्यासाठी डाकती धनगर समाजाची डाकती तो स्टार प्रचारक गोपीनाथजी पडळकर साहेब आणि उत्तमरावजी जानकर समाजाचे थोर नेते या मेळाव्यासाठी या जिल्ह्यातील समस्त धनगर समाज व इतर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी मार्केट कमिटी या पटांगणात मोठी जाहीर सभा 4 वाजता जाहीर सभा ठेवलेली आहे। तरी या मेळाव्यास सर्व धनगर समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन। भारतीय जनता पक्षाने गेल्या 4.5 ते 5 वर्षापूर्वी आम्हाला जे त्यांच्या जाहीरनाम्यात आरक्षण देऊ म्हणून आश्वासन दिलं होतं, ते 5 वर्षात त्यांनी कुठलाही विचार न करता आम्हाला आमच्या घराघरात राहणाऱ्या आणि बोळ्या बाबड्या धनगर समाजाला फसवणूक करून आम्हाला जे काय आश्वासन दिलं त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता किंवा कुठलंही काही न करता त्यांनी जे आम्हाला फसवलेलं आहे याविषयी आम्ही आमच्या समाजाच्या वतीने हा जिल्ह्यासाठी आरक्षण लढा पुकारतो आणि त्या आरक्षण लढ्यासाठी महाराष्ट्राचे नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहून समाजाला मार्गदर्शन करून समाजाविषयी जे असलेले सर्व अन्यायाच्या बाबीची खुलासा समाजापुढे करणार ह्या समाज मेळाव्यासाठी जिल्ह्यातून आणि इतर जिल्ह्यातूनही साधारण 50 ते 1,000 लोक येण्याची शक्यता आहे। आणि मी असं आवाहन करतो की समाजासाठी त्यांनी जे भोळ्या बाबड्या समाजाला फसवलेलं आहे त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही, याबद्दल आम्ही हा आरक्षण लढा पुकारलेला आहे। ह्या सोलापूर जिल्ह्यातील ह्या मेळाव्यासाठी धनगर समाजाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करून समाज जागृती आणि आरक्षणाविषयी असलेली जी भावना व्यक्त करण्यासाठी आपण उपस्थित राहून समाजाला विषयी सहकार्य करावं। 2014च्या निवडणुकीत पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल असं लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांनी दिलं होतं, तर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचंही नाव देण्याबाबत वारंवार आश्वासन दिलं। यावर विश्वास ठेवून राज्यातील तमाम धनगर समाजानं भाजपा आणि शिवसेना यांना सत्तेवर बसवलं।
सुचवलं, परंतु सरकारचा कालावधी संपत आला असून अद्यापही धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचंही नाव दिलं नाही। याबाबत धनगर समाजात जनजागृती करण्यासाठी उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडवळकर यांनी अखेरच्या लढ्याची घोषणा दिली आहे, अशी माहिती संयोजक गणेश गावडे यांच्याकडून मिळाली। त्यांनी गावोगावी जाऊन बैठका घेतल्या आहेत, तसेच त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो आहे। यावेळी मार्गदर्शक शामराव पाटील, बाळासाहेब वाघमोडे, अतुल गावडे, धनाजी पुजारी, संजय पडवळकर, राजाभाऊ कारंडे, सुधाकर पांढरे, बंडू देवकते, भुजंग मळगे, दिनेश मासाळ, दाजी गाडवे, शरद काळे, नेमिनाथ पडवळकर, नागेश हजारे, राजकुमार सलगर, हनुमंत वाघमोडे, नवनाथ शिंदे, तानाजी देशमुख, नवनाथ आधारे, पप्पू लांडगे आदींची उपस्थिती होती।